जरांगेंच्या आंदोलनाला मराठा समाजातून विरोध होतोय। 2 सप्टेंबरला गुलाल उधळला तो कसला होता? अजय बारसकरांनी मनोज जरांगेंना सवाल केलेला आहे। मराठा समाजाचं नुकसान केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मनोज जरांगे पाटलांनी 30 मेला आंदोलनाची हाक दिली आहे। जरांगे स्वतः उपोषणाला बसणार आहेत। जरांगेंच्या या आंदोलनाला आता मराठा समाजातूनच विरोध होतोय। एकेकाळचे त्यांचे सहकारी अजय बारसकर यांनी कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर आता उपोषण कशासाठी असा सवाल उपस्थित केला। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही असं सांगत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। 30 मे पासून अंतरवाली सराटीत जरांगे उपोषणाला बसणार आहेत। त्यांनी मराठा समाजाला थेट अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं। जरांगेंनी हे आंदोलन पुकारलं असलं तरी त्या आंदोलनाला आता मराठा समाजातूनच विरोध होऊ लागलाय। एकेकाळी जरांगेंचे समर्थक असलेल्या अजय बारसकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केलाय। अजय बारसकर यांनी जरांगेंना अनेक प्रश्नही विचारले। जिंकल्याचा गुलाल नाचले का नाही तुम्ही नाचले, सगळ्यांना नाचवलं, मग आता कसलं उपोषण आहे? काय कारण आहे? मनोज जरांगे, तुम्हाला कायद्याची अक्कल नसल्यामुळं ह्या मराठा समाजाचं तुम्ही भयंकर नुकसान केलेलं आहे। माझा असं स्पष्ट आरोप आहे। आपण जो प्रश्न विचारला ना, मनोज जरांगे का उपोषणाला बसले, तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात। त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही। ज्याला कोणी शब्द दिले 2 सप्टेंबरला, ते पूर्ण केलेलं नाही। म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहे। मनोज जरांगे हा मराठा संघर्ष योद्धा नाहीये। हा मनोज जरांगे हा मुस्लिम संघर्ष योद्धा आहे। तो ज्याच्या घरात राहतो, मनोज जरांगे ज्यांच्या घरात राहतो, पांडुरंग तारक, त्याचा तरी दाखला काढलाय का? दाखला तर लांब राहिला। पांडुरंग तारकनी अर्ज तरी केलाय का? म्हणजे त्याच्या भोवती राहणाऱ्या त्या अंतरावली गावामध्ये एकही दाखला मिळालेला नाही। हे मनोज जरांगेच्या आंदोलनाचं अपयश आहे। माझा साधा प्रश्न आहे मराठा समाजाला, मनोज जरांगे आता सगळे सोयरेच्या GR बद्दल का बोलत नाही? कुठे गेला सगळे सोयरे? पत्रकार साहेब, 2 वर्ष सगळे सोयरे आणायचा, सगळे सोयरे न्यायचा, तिल्याशिवाय उठणार नाही, कठोर उपोषण होणार, भयंकर उपोषण होणार, निर्णायक लढाई। अरे कुठे गेला सगळे सोयरे जरांगे? केवढ्याला विकला तू? सगळे सोयरे हा शब्द केवढ्याला विकला? आता तुझ्या तोंडामध्ये सगळे सोयरे काय येत नाही? मनोज जरांगेंनी 30 मेच्या केलेल्या आंदोलनाच्या घोषणेचा ओबीसी नेत्यांनी समाचार घेतला। मराठा समाज किती हे सुद्धा जरांगेंना सांगता येत नाही असं ओबीसी नेते सांगू लागले की 29 मेला राज्यातील मराठा समाजाने तिथे यावं आणि 3 कोटी मराठी तिथे येतील। खरं तर किती खोटं बोलायचं, आणि राज्यात खरं तर 3 कोटी मराठा समाज आहे का हे सुद्धा आपण, राज्यात 13 कोटी टोटल समाज असताना त्यामध्ये मग ओबीसी, SC, ST, मुस्लिम सगळ्या समाज त्यामध्ये येतो, आणि त्याच्यापैकी जर एकटा 3 आणि 5 कधी काही म्हणतो, ते कधी 3 कोटी म्हणतो, कधी 6 कोटी म्हणतो, कधी 5 कोटी म्हणतो, कधी 7 कोटी म्हणतो। म्हणजे किती बिंडोक असणारा नेता, किती बिंडोक असणारा आंदोलन, याचं एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। निर्णायक लढाई म्हणून मराठा समाज मुंबईच्या आंदोलनात सहभागी झाला होता, पण मराठा समाजाला आश्वासनांशिवाय काहीच मिळालं नाहीये। आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्यानंतर या आंदोलनाविरोधात मराठा समाजातूनच हळूहळू आवाज बुलंद होऊ लागलाय। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।